मार्केटमध्ये करेक्शन झाल्यानंतर आपल्या सर्वांचंच म्हणणं येतं का अरे मार्केट का पडतंय आणि त्यामध्ये कारण शोधलं जातं का मार्केटमध्ये होत असलेली एफआयची सेलिंग. ठीक आहे, तेही खरं आहे. पण आता जर मागचा तुम्ही डाटा जर बघितला तर मग खरंच असा प्रश्न पडतोय का मार्केट खरंच आपलं एफआय वरती चालतंय का. तर असा हा मागचा डाटा जर बघितला तर असं वाटतंय अरे एफआय तर आपल्या पुढे किस झाडकी पत्ती है असं वाटून जातंय. याचं कारण आपण जर बघितलं असेल तर आता गेल्या कित्येक वर्षातून पहिल्यांदा आपल्याकडं जी काय सेलिंग एफआयची झालेली आहे वार्षिक जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 2,94,573 करोड रुपयाची सेलिंग ही आत्तापर्यंत एफआयने 2024 या आर्थिक वर्षात केलेली आहे. आणि जो आत्तापर्यंतचा उच्चांक होता मे बी आता 3 लाखाच्या वरती जाईल, 3 लाख करोड रुपयाच्या वरती सेलिंग जाईल. कारण अजूक आणखी एक दिवस उद्याचा बाकी आहे शुक्रवारचा आणि परत आणखीन पुढच्या आठवड्यामधले 1 किंवा 2 दिवस असतील. म्हणजे 3 लाख करोड रुपयाच्या वरती ही जी सेलिंग आहे ती सेलिंग जाणार आहे. आणि जर आता आपण समजा याच्या अगोदरचा आकडा जर बघितला तर 2022ला 2,78,429 करोड रुपये. आणि मग आता आपण बघतोय कारण काय आहे. ते कारण काही पण असू शकतात. आता कारण सांगायला कोणी सांगेल बाबा डॉलर आहे तो आता डॉलर 107-8 पर्यंत गेलेला आहे. फेड तिकडे व्याजदर कमी करतंय. मग आता तिकडच्या मार्केटमध्ये पैसा गुंतवला जातोय. मग कधी आपण सांगतो का चायनामध्ये पैसा गुंतवला जातोय. तर ही अशी कारणं आहेत. पण आपण जर बघितलं असेल खरं कारण असं आहे आपल्याला माहिती आहे का एफआयज काय करतात. समजा एखादा कुठल्याही कंपनीच्या याच्यामध्ये स्टॉक्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली 15-20% असतील 30% असतील त्यांचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ते त्या ठिकाणी बल्क अशी सेलिंग करतात आणि त्यातून बाहेर पडतात. आणि मग आता जर समजा एखादा म्हणेल अरे बाबा तिकडे समजा काय मी आता सांगितलं डॉलर वगैरे बाकीच्या 12 भानगडी सांगितल्या पण मग ह्या 12 भानगडी 4 वर्ष चालत नाहीत ना. ह्या 4 वर्ष चालत नाही. आपण जर बघितलं असेल डाटा आता मी तुम्हाला जो काय तुमच्या समोर हा संपूर्णपणे डाटा मांडतोय तो डाटा जर आपण बघितला तर 2008 सालापासून मी सांगतोय 2008 साली जवळजवळ 1,01,000 करोड रुपयाची सेलिंग झाली होती एफआयची. आणि त्यावेळेस मार्केट जे आहे आपलं ते 50% करेक्शन झालं होतं. 2009चा जर विचार केला तर 24,132 करोड रुपयाची त्यांनी खरेदी केली होती. 75% मार्केट वाढलं होतं. 2010 साली 62,000 करोड रुपयाची खरेदी केली होती आणि त्यावेळेस मार्केट 18% वाढलेलं होतं. मार्केट म्हणजे निफ्टी सांगतोय मी, निफ्टी पर्टिक्युलर. 2011 साली जर बघितलं तर 26,873 करोड रुपयाची सेलिंग केली. मार्केट 24% पडलं. म्हणजे विचार करा 2011ला 24,000 करोड रुपयाच्या सेलिंगनं मार्केट आपलं 24% पडलं होतं. आता 3 लाख करोड रुपयाची सेलिंग केली तरी सुद्धा निफ्टी आपला वाय टू वाय बेसिस अर्थात इयर टू इयर बेसिसवरती वाढलेला आहे. आणि 2012ला जवळजवळ 1,04,000 करोड रुपयाची खरेदी केली. 27% मार्केट वाढलं. 2013ला जवळजवळ 88,000 करोड रुपयाची खरेदी केली आणि 7.5% मार्केट वाढलं. 2014ला 70,240 करोड रुपयाची खरेदी केली आणि जो काही निफ्टी आहे आपला तो जवळजवळ 31% वाढला, 31% वाढला. 2015ला त्यांनी जवळजवळ 18,944 करोड रुपयाची सेलिंग केली. मार्केटमध्ये 4% करेक्शन आलं. 2016ला 11,838 करोड रुपयाची सेलिंग केली, 3% मार्केट वाढलं. 2017ला जवळजवळ 43,497 करोड रुपयाची सेलिंग केली, 28% मार्केट वाढलं. 2018ला जवळजवळ 73,733 करोड रुपयाची सेलिंग केली आणि 3% मार्केट वाढलं. 2019ला जवळजवळ 39,880 करोड रुपयाची खरेदी केली, 12% मार्केट वाढलं. 2020ला 64,379 करोड रुपयाची खरेदी केली, 14% मार्केट वाढलं. 2021ला 92,729 करोड रुपयाची सेलिंग केली, 24% मार्केट वाढलं. 2022ला 2,78,429 करोड रुपयाची सेलिंग केली, 4% मार्केट वाढलं. 2023ला 16,510 करोड रुपयाची सेलिंग केली, 20% मार्केट वाढलं. आणि 2024ला 2,94,000 आणि अजून 3 लाख आपण राऊंड फिगर पकडूया 3 लाख करोड रुपयाची सेलिंग केली. कॅशमध्ये सांगतोय मी सगळं. आणि 9.5% आपला निफ्टी वाढलेला आहे. आणि हा डाटा जर बघितला तर असं दिसतंय का 4 वर्षानंतर पुढचे 2 वर्ष
ते कंटिन्युअसली खरेदी करतात. तो जर नियम जर आपण बघितला त्यानुसार आपण बघा 2015, 16, 17, 18 या सलग 4 वर्षामध्ये त्यांनी कंटिन्युअसली सेलिंग केलेली आहे. आणि त्यामध्ये फक्त 2015लाच पहिल्या वर्षी जर बघितलं तर 4% मार्केट मायनस होतं, बाकीचे 3 वर्ष मार्केट प्लसमध्ये होतं. पण आता जर आपण हे 4 वर्ष बघितले तर कंटिन्युअसली 4 वर्ष सेलिंग केले. त्यातल्या जवळजवळ 2022ला 2.25 लाख करोडची सेलिंग आहे, आत्ता 3 लाख करोडची सेलिंग आहे. पण तरी सुद्धा 4ही वर्ष मार्केट वाढलेलं आहे. आणि म्हणजेच अर्थात आता जर आपण सगळा असा विचार जर केला शांत, तर आता FIचा आपल्या मार्केटवरती इतका काय परिणाम होत नाही. ओके, ठीक आहे, फक्त तेवढ्या टेम्पररी परिणाम होतो. आता विचार करायचा 4 वर्ष FIने जर कॅशमध्ये काही खरेदारीच केलेली नाहीये, फक्त माल विकलेला आहे, काही खरेदारी केलेली नाहीये, तरी सुद्धा जर तुम्ही निफ्टी बघितला असेल बघा, पहिल्या वर्षी 24 आणि 4 28 आणि 20 48 आणि 9 57% मार्केट आपलं 4 वर्षात वाढलंय. आणि ह्या 4 वर्षामध्ये FIने जवळजवळ 7 लाख करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे, तरी सुद्धा मार्केट वाढले. म्हणजेच आपण जे काय म्हणतो आपण काय FIची सेलिंग वगैरे त्याला काही घाबरायचं काम नाही. आणि जर त्याच्या विरुद्ध जर आपण DIचा जर आकडा बघितला तर मग बघा, आता DIने आपण बघितलं तर 2024ला 5,17,000 करोड रुपयाची खरेदी केली. 2023ला 1,84,000 करोड रुपयाची सेलिंग केली, खरेदी केली. 2022ला 2,76,698 करोड रुपयाची खरेदी केली. 2021ला जवळजवळ 94,574 करोड रुपयाची खरेदी केली. 2020ला फक्त त्यांनी सेलिंग केली 36,000 करोडची. त्यानंतर 2019, 18, 17, 16, 15 कंटिन्युअसली त्यांनी खरेदारीच केलेली आहे. म्हणजे आपण जर हे आकडे सगळे बघितले तर आपल्याला या सगळ्या आकड्यांवरून असं दिसतंय का आपल्याकडं FIs पेक्षा DIची ताकद सध्या जास्त आहे. ज्या प्रमाणामध्ये FIs विकतात त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये DI जे आहेत ते खरेदी करतायत. आता ह्या वर्षीचा आकडा बघा, 3 लाख करोड रुपयाची जी काय सेलिंग FIने केली आहे, तर DIsने तर म्हणजे आपले जे काय लोकल संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांनी 5,17,000 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे त्यापेक्षा जवळजवळ ऑलमोस्ट आपण डबल म्हणूया इतकी त्यांनी खरेदी केलेली आहे. आणि त्यामुळे आपण जर बघितलं असेल, ठीक आहे, डाटा भयानक आहे, डाटा आपण बघतोय का FIची कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे, पण आपण त्याबरोबरच आपण विचार करायला पाहिजे का, ठीक आहे, ते विकतायत कॅशमध्ये पण DIs घेतायत ना. म्हणून आता आपल्या सध्या मार्केटची जी पोझिशन पहिला असं होतं का सगळं मार्केट FIवरती अवलंबून होतं, आता तसं नाहीये. आता ठीक आहे, काही प्रमाणामध्ये आपण बघितलं फ्युचर ऑप्शन वगैरे त्या गोष्टी आहेत अजून त्यांच्या अखत्यारीत आहेत. पण जर कॅशमधला जर विचार केला तरी अजून आत्ताच्या कंडिशनला आपल्या मार्केटमध्ये आपल्याकडे FIs पेक्षा DI हे खूप आणि खूप असे स्ट्रॉंग आहेत. आणि तेव्हा आता म्हणजे आपण आपल्या डोक्यातून हा जो काही विषय आहे तो काढून टाकायला पाहिजे का FI सेलिंग चालू आहे ती चालूच राहणार आहे, त्याला काही फरक पडत नाहीये. पण आपण जर सेलिंगचा जर आपण नुसता विचार करत जर बसलो तर मग आपण कधीच पुढे जाणार नाहीये. आपण मग तेवढे 3 लाख करोड रुपयाची जर सेलिंग करून सुद्धा जर 10% आपला निफ्टी वाढतोय, तर त्यांनी फक्त सेलिंग थांबवली तर किती वाढेल तो सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि बघा, आपण फक्त मी तुम्हाला आकडा सांगतोय का त्यांची जी सेलिंग आहे 2020ला त्यांनी खरेदी केली होती तरी जवळ 14% मार्केट वाढलं होतं. बरं तेही सोडा, 2023ला त्यांनी 16,000 करोड रुपयाची सेलिंग केली होती तरी सुद्धा निफ्टी 20% वाढला होता. म्हणजेच फक्त त्यांनी खरेदी नको करू, काही फरक नाही आम्हाला पडत, फक्त तुम्ही विकू नका, असं जरी झालं तरी सुद्धा आपल्या मार्केटमध्ये परत नवीन लाईफ टाईम बनायला वेळ लागणार नाहीये. ठीक आहे, आता थोडं कन्सोलिडेशन आहे, असे दिवस जातात मार्केटचे, असे दिवस मार्केटमध्ये काढावे लागतात. आणि हे कन्सोलिडेशन 5 महिने 6 महिने मे बी चालते. असे कन्सोलिडेशन मी जवळजवळ 12 महिने कंटिन्युअसली बघितलेलं आहे. आपण त्याही फेजमधून गेलो पाहिजे. पण जर त्या फेजच्या बाहेर जर आपण गेलो तर आपल्याला नक्कीच परत मार्केटमध्ये चांगली ग्रोथ आपल्याला झालेली बघायला भेटेल. आणि तेव्हा आता आपल्या मनातून एक खटका काढून टाकायचा का FI आहे, सेलिंग करतायत करू दे, काय फरक पडत नाहीये. ठीक आहे, मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन येईल, परत मार्केट कव्हर होईल, पण शेवटी कितीही झालं तरी का FIsला परत आपल्याच मार्केटमध्ये यायचे. कारण आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपलं GDP ग्रोथ कंटिन्युअसली चांगला आहे, आपल्याकडे उद्योगधंद्यांसाठी वातावरण चांगलं आहे, आपली इकॉनॉमी ही आपली जगातली 5 नंबरची इकॉनॉमी आहे. त्यामुळे ठीक आहे, ते इकडे जातील, फिरून परत आपल्याकडेच येतील, आपल्याकडेच यावं लागेल. आणि त्यामुळे
अशी अपेक्षा करूया का पुढच्या वर्षी आपल्याकडे FIची खरेदी परत चालू होईल आणि परत मार्केटमध्ये आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय आपल्याला बघायला भेटेल. ओके. आणि आता आपल्याला या इथे थांबायला पाहिजे, पण आपल्या सर्वांना डिस्क्लेमर, हा जो काय आपला सगळा व्हिडिओ होता, सगळा व्हिडिओ आपण फक्त आपल्या एज्युकेशनल बेससाठी बनवला होता, आपल्या माहितीसाठी बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. त्यामुळे आपण कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायचा आहे. अर्थातच जर तुम्हाला ही आपली माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.